नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गोदावरी नदीची पाणी पातळी यामुळे वाढली। गोदावरी नदीतील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी आलंय। प्रशासनाकडून भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काल झालेल्या काही तासांच्या मुसळधार पावसानंतर आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे। परिणामी नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये आता पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढल्याचं दृश्य जे बघायला मिळत आहे। नाशिकचा दुतोंड्या मारुती जो या संपूर्ण परिसरात पाण्याच्या पातळीचं मापक मानला जातो, त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास गुडघ्यापर्यंत सध्या पाणी बघायला मिळत आहे। पावसानं सध्या विश्रांती घेतलेली आहे, मात्र पुढच्या काही तासांमध्ये नाशिकला ऑरेंज अलर्ट असल्या कारणाने जर पाऊस वाढला तर पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाणी सोडलं जाऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथल्या रहिवाशांनी देखील सतर्क राहावं असं प्रशासनानं म्हटलंय। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।